ह्याच्यानंतर मी हा ह्याच्यानंतर मी आहे 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 आणि या सगळ्यांच्या नंतर मी आहे. खेळू नको रे, खेळू नको रे, हे आमच्यात खेळू नको रे, हे तू आमच्यात खेळू नको रे. हे बघ लहान मुली खेळायला आलेत. खेळायला का नाही आला? आपण वाया गेलेली मुलं होत ना. काय? अरे असं त्याच्या घरचे म्हणतात. का? आपण इलेक्शनच्या वेळी मुलांना पळून आणलं होतं, त्यांना घरात कोंडून ठेवलं होतं. हे सगळं सोसायटीला कळलंय त्या चिन्यामुळे. अरे पण त्यात आपली पण चूक होती रे झंप्या. पण तो चिन्यामध्ये लुटलुटला नसताना तर कुणालाच कळलं नसतं. वरून परवडला एक वेळ, पण आज दात पडक्या. अरे भूताच्या वरताण आहे तो. आणि ती चटकीन मंजू. मला वाटतं झंप्या आता आपल्या ग्रुप मध्ये कोणीच येणार नाही रे. अरे त्यांच्या ग्रुप मध्ये खेळायला सुद्धा येणार नाहीत. आपण मोठे झालो का रे? मी आता ठरवलंय, कुणाशी भांडायचं नाही, कुणालाही त्रास द्यायचा नाही, सर्वांशी. चला आता. अरे कुलकर्णी इथेच राहतात ना? हो. ओळखलंस का मला? हो, तुम्ही बाबांचे बॉस ना? हो. बाबा आहेत का घरात? नाही, ते ऑफिसच्या टूरला गेले. अरे हो, मीच तर त्यांना पाठवलं नाही का? पहिलंच हे असं विसरायला होतं. अरे पण आज बोलवशील की नाही मला? ही शपथ. या ना, या ना. आलो आलो. तुम्ही एवढे भिजलात कसे? अरे तीच तर गडबड झाली. बाहेर गाडी बंद पडली आणि मेकॅनिकला शोधायला बाहेर निघालो ना, तर जोराचा पाऊस आला रे. तुमच्याकडे छत्री नाहीये? छत्री आहे रे, पण ती गाडीतच राहिली रे. मग शेवटी आठवलं तुमचं घर इथेच आहे, तेव्हा म्हटलं थांबूया थोडा वेळ पाऊस जाईपर्यंत. मग बसा ना. बसतो बसतो. अरे पण बसू कसा? अख्खा ओला झाला ना. हो रे. सॉलिड आयडिया सुटली आहे. सांग ना. अरे फोनवरती कसं सांगू? तू घरी ये ना माझ्या लवकर. बरं आलो. तुम्ही हे कपडे काढून टाका. हो. अरे पण हे कपडे काढून घालू काय मी? तुमच्याकडे दुसरे कपडे नाहीयेत? अरे ऑफिस मध्ये जाताना कशाला घेऊ दोन दोन कपडे? तुझ्याकडे असले तर तूच दे मला. अहो माझे कपडे तुम्हाला कसे होणार? अरे तुझे नव्हे रे, तुझ्या बाबांचे असले तर दे. थांबा बघतो. हा बघ बघ. झंप्या नीट बोला. आयडिया हवी की नकोय? कसली आयडिया? ऐक सांगतो. अरे मग सांग ना. झंप्या तू असं वागलास ना तर जा फूट. फूट? हो फूट. देऊ काय कशी फूटपट्टी? तुला अजून काय येतं रे? मी ना चिनाच्या ग्रुपमध्ये जातो आणि त्याला मस्त मस्त आयडिया देतो. ए नको रे प्लीज प्लीज. आता का? आता का? बरं बाबा सांग काय आहे तुझी आयडिया? हे बघ. हे काय?
अल्लादीन आणि जादूचा दिवा. तू एवढा मोठा झालास तरी अजूनही अशीच पुस्तकं वाचतोस? अरे ही पुस्तकं वाचून तर मला आयडिया मिळतात. कसल्या आयडिया? आपला ग्रुप मोठा करण्याच्या. तू वेडे झाला काय? मी नाही, बाकीचे होणार आहेत माझा प्लॅन सक्सेसफुल झाल्यावरती. आयडिया काय सांगत नाहीयेस. ऐक, जादूचा दिवा मिळवण्याची. काय? अरे सापडले का रे कपडे? नाही, बहुतेक बाबा सगळे कपडे घेऊन टूर वर गेलेत. अरे सगळे कपडे घेऊन टूरला कसे जातील? बाकीचे कुठे ठेवलेत मला मिळत नाहीये तो. अरे शोध जरा, इकडे तिकडेच कुठेतरी ठेवले असतील. तुम्हाला आईची साडी देऊ का? या. अरे साडी काय देतोयस मला? नेसायला तुम्हीच तर मागितलीत ना. मी कुठे मागितली? मी जेव्हा आतून म्हणालो साडी देऊ का तेव्हा तुम्ही हो म्हणालात. मी हो कुठे म्हटलं? हुडहुडी भरली मला. ते लवकर काहीतरी. काय देऊ? अरे कपडे दे रे. आजोबांचं सदरा आणि धोतर आहे, चालेल? चालेल चालेल, लवकर दे. गाड्या, तू काय बोलतोस? तुला कधी कळतंय का? हे बघ झंप्या, आपण आपला ग्रुप बनवण्यासाठी जे काय केलं होतं ना, त्यामुळे सगळे आपल्याला वाईट समजतायत. ते तुमच्या मूर्खपणामुळे. ती आयडिया तुझी होती. बरं, आत्ताची आयडिया काय आहे तुझी ते सांग. हे बघ, आपल्याला आपला ग्रुप वाढवायचा असेल ना, तर काहीतरी चमत्कार व्हायला हवा. चमत्कार? तो कसा होणार? या पुस्तकातल्या अलादीनला कसा काय तो जादूचा दिवा मिळाला होता, तसं आपल्याला मिळाला तर? अरे शपथ, हो रे. चल वाण्याकडे जाऊया, विचारूया जादूचा दिवा आहे का. झंप्या, मस्करी कसली करतोस? नाही तर काय, असे जादूचे दिवे फक्त गोष्टीतल्या लोकांनाच मिळतात. चम्या कुठला? चम्या काय चम्या? माझ्या पुण्याचा मामा आहे ना, त्याला सुद्धा जादूचा चिराग मिळाला होता. मग तो काहीतरी मागण्याचारीच हरवून गेला. मग त्याला कसं कळलं की हा जादूचा दिवा आहे ते? अरे त्यातनं राक्षस आला होता ना. शाबास. अरे थांब ना, तू अशी मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस. इकडे उभा राहा. आता कसा दिसतो मी? भाजीवाल्यासारखा. चुप. अरे दिसलो तर दिसलो. हा, म्हणून काय झालं? कोण मला इथे बघायला येणार आहे? आणि कोण आला तर? आलं तर आपल्या खोलीत लपून बसेन. किती वेळ? अरे माझे हे कपडे सुकेपर्यंत बस. आणि घरी वाट बघत असले तर? अरे हो, बरी आठवण केलीस. बघ झंप्या, आपण नीट शोधलं ना तर आपल्याला नक्की जादूचा दिवा मिळेल. अरे पण कुठे? अरे सगळीकडे शोधायचं. पण आपल्याला कळणार कसं की हा जादूचा दिवा आहे ते? त्याची एक ट्रिक असते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं हा जादूचा दिवा आहे. नाही रे, तो दिवा असतो ना तसं घासून बघायचा. मग त्यातून एक भला मोठा राक्षस बाहेर निघतो. आपण असं सगळे दिवे घासत बसायचे? नाही रे, फक्त दिवस नाही तर बाटल्या डबे सगळं घासून बघायचं. ते कशाला हवंय? अरे राक्षस असतात ना, ते कधी कधी बाटल्या डबे यांना बंद केलेले असतात. काय सांगतोस? हो, म्हणून सगळं काही घासून बघायचं. छम्या, लोक आपल्याला भांडी घासणारे गडी समजतील. गडी, डब्बा बाटलीवाले, भांडीवाले, समजलं काय? अगं किती वेळ सांगू मी? अगं माझी गाडी बंद पडली आहे ना, मग सांगतोय काय मगापासून? हो हो, अगं मी त्या कुलकर्ण्यांच्याकडे थांबलोय. हो हो, आमच्या ऑफिसमधले कुलकर्णी, तेच ते. हा, हे बघ, गाडी दुरुस्त झाल्यानंतर मी घरी परत येईन, समजलं? हो हो, जेवायला नक्कीच घरी येईन. अगं भूक लागली तर खाईन वाटेत काहीतरी थोडंसं, समजलं? हां चल, ठेवतो फोन. ठेवू? हां. तुम्हाला काही खायला देऊ का? हा? कांदा भाजी, पुडिंग, पालक पनीर, हा? मसाला भात. हो, हा? तुम्हाला काही खायला देऊ का? नको नको, अरे माझं पोट भरलंय.
पटकन देतो काहीतरी. नको बाबा, माझं पोट भरलंय सांगितलं ना. हे बघ, मी त्या मेकॅनिकला बघून येतो गाडी रिपेअर करायला. तू इथेच बैस, हा? पटकन येतो. काय झालं? अरे पण ह्या ड्रेस मध्ये कसा काय जाऊ मी? कोणी ओळखणार सुद्धा नाही तुम्हाला. नकोच, त्यापेक्षा गाडी दुरुस्त नाही झाली ना तरी चालेल. मी इथेच थांबतो आणि कपडे वाळल्यानंतर मग जाईन टॅक्सीने. इतके काय घाबरता तुम्ही? मी जाऊन दाखवू उघडा? नाहीतरी मला इकडचे लोक सलमान सलमानच बोलायला लागतात. मी तसाच दिसतोय ना सलमान सारखा. जाऊन दाखवू उघडा? जात असशील ना तर खरंच बरं होईल. हा, पण उघड्या बिघड्या जाऊ नकोस. हा, कपडे घालून जा. आणि एखादा मेकॅनिक चांगला मिळाला ना तर बघ. एखादा कशाला, बरेच मेकॅनिक मिळतील. नको रे बाबा, नको. अरे सगळ्या मेकॅनिक्स ना आणू नकोस, माझ्या गाडीची वाट लावतील. त्यापेक्षा एकच मेकॅनिक आण, पण कोणीतरी चांगला आहे. बरं, बघतो. अरे निघालास कुठे? गाडीची चावी द्या. हे घे. आणि माझ्या गाडीचा नंबर माहितीये? नाही. MHO2DA 888. MHO2DA 888. व्हेरी गुड. बाजूला हो. अरे चिन्या, कुठे पळतोयस? एक गाडी रिपेअर करायला. तू करणार आहेस? नाही ग, मेकॅनिक. कोणाची गाडी? तुमची? हो. तुम्ही कधी घेतली गाडी? अगं आमची म्हणजे आमची नाही, मग बाबांच्या बॉसची. त्याने दिली तुम्हाला? नाही ग, तू काहीतरी प्रश्न विचारू नको. मला जाऊ दे आधी. चल मी पण येते. चल चल तर चल. हे काय आहे? बाटली मस्त आहे ना? हो मस्त आहे. तुझी आहे? नाही रे, मला इकडेच पडलेली मिळाली. सोन्याची आहे? काय माहित, असेल पण. बघू. हे मला वाटते सोन्याची आहे. इथे जाऊ दे ना, चल ना आपण जाऊया. कुठे? अरे तूच म्हणालास ना मेकॅनिक कडे जायचंय. ते जाऊ दे ग, पण या बाटलीचं काय करायचंय ते बघ आधी. चल घेऊन. चल घेऊन काय? रस्त्यावर अशी सोन्याची बाटली घेऊन जाताना दिसलं तर काय होईल? मग आधी आपल्याला या बाटलीला कुठेतरी लपवायला हवं. कुठे लपवणार? तुझ्या घरी लपवूया? नको, माझ्या घरी एक भाजीवाला येऊन बसलाय. काय? म्हणजे ते बॉस ग. थांब, आपण तुझ्या घरी लपवूया. नको, तिथे सुद्धा ती ऋतुताई असेल. हा, मला एक मस्त प्लेस आठवली. मंजूच्या घरी? नाही ग, चल मी तुला दाखवतो. चल चल चल. चल करूया सुरुवात. सुरुवात? हो, तू तिथे शोध, मी इथे शोधतो. काय? अरे डबा, बाटली, बॉक्स, काही काही? हो. आणि मिळालं ना की घासून बघायचं. आणि मग तू राक्षस पिक्षस बाहेर आला ना तर मला हाक मार. चालेल? चल. चल. आम्ही तू दिवा घासल्यावर तो राक्षस ऐकणार कोणाचं? माझा. मग आपण दोघांनी एकत्र शोधूया. अरे पण आले पण वगैरे काही नाही. आणि दिवा प्रत्येक वेळेला मीच घासणार. समजलं? अरे असं काय करतोस? चल. हे काय? इथे कुठे आणलंस? कुफिया. हीच तर आमची कुफिया जागा आहे. खुफिया? अगं कुफिया म्हणजे सिक्रेट. तू हिंदी पिक्चर वगैरे बघत नाहीस? इथे काय करायचं तेवढं सांग. इथे ही आपली सोन्याची बाटली लपवायची. इथे? हो, इकडे. कोणी काढून वगैरे नेली तर? नाही ग, इथे कोणी येत नाही. इथे आमचा अड्डा आहे. अड्डा? तू काय गुंड बिंड आहेस का? अड्डा काय फक्त गुंडांचाच असतो काय? आमचा पण असतो. फुल धमाल येते. तू आमच्या ग्रुप मध्ये नवीन आलीस ना, म्हणून तुला माहिती नाहीये. कळलं कळलं. चला आता मेकॅनिक शोधायचं आहे ना. होई शपथ. आता त्या भाजीवाले बॉस घरी बोंबलत बसले असतील. चल चल. चल.
अरे बाप रे, 1 तास झाला. गेला कुठे हा? एवढा वेळ कसा झाला? गाडीची दुरुस्ती बघत तिथेच थांबला की काय? छे, त्याला सांगायला हवं होतं की मेकॅनिक घेऊन इकडे ये म्हणून. छे 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 छे, कपडे सुद्धा ओले आहेत. आता काय करावं बरं? हा, पेपर वाचूया. काय बरं लिहिलंय पेपर मध्ये? मुंबई शहरात गाड्यांच्या चोरीचं प्रमाण खूप वाढले. बाप रे, हा लहान पोरगा बघून चोरतील ना माझी गाडी. काय करावं बरं? हा, पोलिसांनाच इन्फॉर्म करावं असंच वाटतं. हा, पण त्या अगोदर चिनूलाच फोन करूया. त्याला कुठे फोन करणार? अरे मोबाईल आहे की. मी पण मूर्ख आहे. त्याच्याकडे कुठे आहे मोबाईल? अरे देवा देवा देवा, काय करू मी? ऐक हे जाड्या, बस झालं हं आता. बस झालं काय? दिवा हवाय ना तुला? गेल्या खड्ड्यात तो दिवा. डबे आणि बाटल्या घासून हात चोळपटले गेले माझे. एवढं काही नाही झालं झंप्या आता. काही झालं नाही काय, मारपासून फिरत होतो आपण. पाय दुखतात माझे रे. म्हणून तुला मी मुद्दामून इकडे आणलंय. अरे हवा पण काय सुटली आहे, थंडगार कूल यार. आपण थोडा वेळ थांबूया ना. काय थोडा वेळ थांबूया? मी नाही थांबणार. झंप्या, अरे हे बघ काय. बाटली बऱ्याच्या खाली सापडली. कोणाची असेल? कोणाची असेल काय? कुठेतरी बऱ्याच वर्षापूर्वी ना इथे लपवली असणार. चम्या, बऱ्याच वर्षापूर्वी आपली सोसायटी तरी होती का? हे तरी घासून तरी बघ ना. कुठे गेली ही पोरं? अरे काय हे? असा उघडा बंब कसा जाणार मी? शा, या पोरांनी माझी अगदी गोची करून ठेवली. काय घासतोयस? अरे बाटली बऱ्याच वर्षापूर्वीची आहे ना. मग तर राक्षस झोपलेला असतो, त्याला उठवतो. थांब, जास्त घासू नकोस, नाहीतर ती बाटली झिजेल. अशी नाही झिजत रे. थांब, त्याला आताच बोलवतो. असं कर, त्या बाटलीतल्या राक्षसाला हाका मार. राक्षसा बाहेर ये, राक्षसा बाहेर ये. येस, राक्षसा बाहेर ये, राक्षसा बाहेर ये, राक्षसा बाहेर ये. नाहीतर असं कर ना, ती बाटली घेऊन आपट. येस. तू काय मला उल्लू बनवतोयस? सिरियसली सांगतोय मी. एकदाच काय ती बाटली आपट. हे बाटलीतले, डब्यातले कसलेही असू दे, सगळे राक्षस बाहेर येतील. बाटलीतला राक्षस. येस, याहू, येस 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 येस. वाव वाव वाव. तुला भूत झपाटलं वाटतं. करेक्ट. काय? नाही, तसं काही नाही. अरे आपण दोघे येडेच आहोत. आपण नाही, तू. बरं बाबा आम्ही. अरे बाटली घासायची नसते. मग अरे हे अशी उघडायची असते. ही बघ. उघडते का? नाही, आपण दोघं ट्राय करूया. झाला घोटाळा. कधी थांबणारा पाऊस? माझी गाडी सुद्धा बंद पडली आहे. आता काय करावं बरं? जिन्यापर्यंत जाऊन बघायला काय हरकत आहे? हा, चला जाऊन बघूया. बाटलीतला राक्षस.